भारताचे नॅशनल हिरो हे गांधीजी आहेत, ना की सावरकर आहेत. या व्हिडिओचा कंटेक्स्ट मला तुम्हाला सांगायचा आहे. एक टीचर असतात, एक साधारण शाळा आहे, जिल्हा परिषदची शाळा जशी आपल्या गावाकडे असते तशी शाळा आहे. त्या शाळेमध्ये एक शिक्षक येतात आणि ते विचारतात की राष्ट्राचे हिरो कोण आहेत. ऑब्व्हियसली मुलांना प्रश्न पडायचे काही प्रश्नच नाही आहे, कारण की लहानपणापासून आम्ही जे शिकत आलोय किंवा जे आम्ही वाचत आलोय त्यात आम्हाला पहिल्यापासून सांगण्यात आलं की गांधीजी. ठीक आहे, वाचत आलोय म्हटलं बरं तुम्ही, वाचत आलोय की गांधीजी. तो विचारतो, सर विचारतात की कोण आहेत, तर स्वतःहून सर सांगतात परत की ते गांधीजी नाही आहेत, सावरकर. मग मुलांना प्रश्न विचारतो की आता सांगा कोण आहेत. जर का सरच सांगतायत की गांधीजी नाही आहेत, सावरकर आहेत, आणि मुलांना विचारतात की सांगा कोण आहे, तर मुलांकडून उत्तर अपेक्षित असं होतं की मुलं सांगतील सावरकर आहेत. एक मुलगा उठतो, म्हणतो गांधीजी आहेत. सर त्याला मारतात, आपण आता पाहिलं. एक मुलगी बसलेली पाठीमागं, तर ती पुस्तक चाळत असताना तिला एक फोटो दिसतो बघा, तो एक फोटो होता असा मला. तर त्या फोटोमध्ये आपल्याला दिसतात चे ग्वेरा. चे ग्वेरा म्हणजे कोण आहे? क्रांतीचं दुसरं नाव म्हणजे चे ग्वेरा. तुम्ही अनेकांचे टी शर्टवर किंवा कॅपवर फोटो पाहिला असेल तो चे ग्वेराचा. मोटरसायकल डायरीज म्हणून त्यांची एक स्वतःची कादंबरी. चे ग्वेरा म्हणजे कोण आहे? एक साधारण माणूस जो की क्रांती करतो, कार्ल मार्क्सला मानणारा, आणि असा माणूस क्रांती करून क्रांतीचा दुसरा चेहरा बनतो. सर्वसामान्यांचा हक्काचा आवाज म्हणजे चे ग्वेरा. शेतकऱ्यांचा, कामगारांचा जसा आवाज कार्ल मार्क्स, जसे महात्मा फुले, जसे आंबेडकर, जसे पेरियार, तसाच चे ग्वेरा. चे ग्वेराचा फोटो बघतात आणि यांच्यामध्ये अजून एक बरं का, ही जी काय मी नावं सांगितली ती नावं सगळी नावं A to Z नावं, ही नावं सर्व नावं शांती, अहिंसा या गोष्टींपासून लांब असणारी. ठीक आहे, भलं क्रांती आणायची ना तर रक्त वाहून आणू, पण क्रांती आणू, अशा विचारांची ही माणसं. आणि ह्या विचारातलाच हे चे ग्वेरा. चे ग्वेराचा ती मुलगी फोटो बघते आणि सरांना तिथं प्रत्युत्तर करते. प्रत्युत्तर म्हणण्यापेक्षा तिथं स्वतःचा आवाज उठवते आणि सांगते की सावरकर हे नॅशनल हिरो नाही आहेत. नॅशनल हिरो कोण आहेत? तर गांधीजी आहेत. म्हणजे जिथं विचारांचा वारसाच थोडासा उग्रवादी आहे, थोडासा शांती आणि अहिंसेपासून लांब जाऊन स्वतःचं म्हणणं आहे जे सत्य आहे ते मानणार आहे, आणि असा आवाज ती घेऊन तो आवाज घेते गांधीजींच्यासाठी. ते आवाज जसा घेते तसे बाकीचेच लोक परत आवाज घेतात, गांधीजी गांधीजी गांधीजी. मुद्दा काय? सत्य आणि अहिंसा, तशी शांती. शांती वीरस्य भूषण असं एक कोट आहे. ॲक्च्युअलमध्ये काय आहे, सध्या महाराष्ट्राला फुले शाहू आंबेडकरांची, पेरियारांची जास्त गरज. कारण आपल्या महाराष्ट्रामध्ये, आपल्या पुरोगामी महाराष्ट्रामध्ये आजकाल धर्माचं नाव घेऊन राजकारण करण्याची जी परंपरा नव्हती कधीच, ती आता सुरू झाली. स्वतःला धर्म अभ्यासक म्हणणारे होते, धर्मचिंतन करणारे वगैरे वगैरे होते, इथपर्यंत ठीक आहे, असावं चिंतन असावं. परंतु मी धर्माचा काहीतरी एक वेगळाच पात्र आहे आणि मग मी तो झेंडा मी घेतला आणि मला तोच रोवायचा आहे आणि अटकेपार मला अखंड हिंदुस्थान वगैरे वगैरे करायचं आहे, इथपर्यंत मजल आपण मारत नव्हतो आणि त्याची काही गरज पण नव्हती. ती मजल पण नाही, ते खोटी डाही म्हणतो त्याला गावाकडे, तशी ज्याची गरज नाही. आणि गरज का नाही ना, कारण की पुरोगामी महाराष्ट्रामध्ये तुम्ही शिक्षण आणा, तुम्ही स्वास्थ्य आणा, आरोग्य आणा, एम्प्लॉयमेंट घ्या, रोजगाराची समस्या जी काय आहे, बेरोजगाराची जी काय समस्या आहे, तर त्याचं निराकरण करावं. लाख समस्या पडलेत आपल्याकडे. आणि धर्मचिंतन करून किंवा धर्माभ्यासक करून आणि धर्मरक्षक बनून जे काय मत मागण्याची, जी काय भीक मागण्याची जी काय आता सवय सुरू झाली ना महाराष्ट्रामध्ये, ती आत्तापर्यंत नव्हती. 2019च्या इलेक्शनच्या अगोदर पण नव्हती. पण हे सगळे पुरोगामी विचारांचा वारसा असणाऱ्या पक्षांकडून आता अशा पक्षांकडे चाललेत की जिथं तुम्हाला धर्माचं नाव घेतल्याशिवाय राजकारण करता येत नाही. धर्माचं नाव घेऊन तुम्हाला असं राजकारण करायचं की जिथं तुम्हाला पर्यायच नाहीये.
त्यांना काय प्रॉब्लेम होतोय ना की पुरोगामी महाराष्ट्राची जी आपली ओळख आहे, आपला महाराष्ट्र हा संतांचा महाराष्ट्र, आपला महाराष्ट्र हा विचारांचा महाराष्ट्र आहे, आपला महाराष्ट्र हा फुले शाहू आंबेडकरांचा महाराष्ट्र आहे. आणि अशा महाराष्ट्राची विचारधारा ही नक्कीच पुरोगामी असायला हवी. आपण सांगतानाच सांगतो पुरोगामी महाराष्ट्र आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र आहे आपला, आपला संभाजी महाराजांचा महाराष्ट्र आहे. आणि अशा महाराष्ट्रामध्ये कुठली तर एखादा धर्मावरून जर का तुम्ही जातीपातीचं राजकारण करताय, धर्माचं राजकारण करताय आणि परकीय धर्मांच्यावर किंवा त्या धर्मातल्या गोष्टींचं आपण हे नाही करायचं, खरेदी नाही करायचं, कुठतरी ते पर्चेसिंगवर कुठतरी तुम्ही कर्टन आणताय, हे बंद झालं पाहिजे. याची गरजच नाही मुळात. आणि हे आज बोलण्याचं कारण काय ना, कारण की मी ज्यावेळेस पण बघतोय रील्स येतात, स्क्रोल केले जातात, पण त्याचं डिकोडिंगच व्यवस्थित होत नाही. आपल्यापर्यंत रील्स पोहोचवल्या जातात, आपल्या फीडमध्ये जे येतात ना रील्स, ते मी जर का आता समजा थोडंसं सेंट्रल टू लेफ्ट बघतोय किंवा सेंट्रल टू राईट बघतोय, तर मला तशाच फीड्स येणार सगळ्या. त्यांना काय होते ना, डिकोडिंग होत नाही, माझं ब्रेन वॉश होतं की काय. जोपर्यंत ब्रेन वॉश होत राहील तोपर्यंत एकदा आपण मॅनिप्युलेट व्हायला सुरुवात झालो आणि एकदा अशा स्टेजला पोहोचलो की जिथं आता मॅनिप्युलेशन पूर्ण झालेलं आहे, तिथून नंतर मग आपण अंधभक्त बनणार. आपल्याला डिकोडिंग करायचं, आपल्याला स्वतःचं एवढं ॲनालिसिस करायचं किंवा आपल्याला आत्मचिंतन एवढं करायचं ना की जेणेकरून गरज नाही पडली पाहिजे की कुठल्या तरी एखाद्या माणसाने एखादा झेंडा हाती घ्यावा आणि तो फरवावा आणि तो असा फिरवावा की त्यातून मग मी माझ्या मस्त की मी ठरवावं की मी कुणाला मतदान करणार. मग मी त्यावेळेस हे बघणारच नाही, मी एवढा अंधभक्त व्हावा की मी कधीच बघणार नाही की बाबा कोण आहे तो माणूस, नीट किती शिक्षण झालंय त्याचं, त्याचा बॅकग्राऊंड कसा आहे, त्याचं पोलीस व्हेरिफिकेशन काय झालंय, त्याच्याकडे पैसा किती, त्यानं किती दिवसात किती पैसा कमवला, तो पैसा कसा कमवला, कुठल्या माध्यमातून कमवला. बरं, हे सगळं चालताना त्याच्यामध्ये लोकाभिमुख तो नक्की आहे का, त्याला जाण आहे का, प्रशासन कसं चालतं, ह्या सगळ्या गोष्टींचं. बरं, त्याला आरोग्य, शिक्षण व्यवस्था, अवस्था, स्वास्थ्य काय असतं, प्रशासनामध्ये नेमक्या गोष्टी कशा चालतात, कशा करायच्या असतात, कशा कुठल्या गोष्टींची अडवणूक करून आपल्या माणसांची कामं कशी करून घ्यायची असतात, याची जर का त्याला जाणच नसेल आणि तरीही मी त्याला मतदान करतोय, तर मी अंधभक्त. मग मी काय करणार, मग मी स्क्रोल बघणार, त्या व्हिडिओज येणार, मग मी स्क्रोल बघणार, हा हे अशा गोष्टी देताना मी आता ह्याच पार्टीला मतदान करणार किंवा अशा विचारांच्याच पार्टीला मतदान करणार. भलं मग त्यांना कुणी का ना, त्या रील्स पण आल्या ना मध्ये मध्ये की कुत्रा जरी ठेवला तरी आम्ही याच पक्षाला मतदान करणार. तेच चाललंय. कुठले पक्ष आहेत हे पुरोगामी महाराष्ट्रामध्ये? मुळात आपल्या महाराष्ट्रामध्ये अशा पक्षांची गरज नव्हती, मुळात आपल्या महाराष्ट्रामध्ये अशा लोकांची गरज नव्हती, मुळात आपल्याला असं कधी वाटलंच नव्हतं. इव्हन मला तरी कधी वाटलं नव्हतं की असं काहीतरी होईल की ज्यावेळेस कुणीतरी यावं आणि म्हणावं की मी धर्मरक्षक बनलोय, त्याची ओळख त्यांना करून देताना धर्मरक्षक म्हणून करून द्यावी. अरे गरज काय, कुठल्या धर्माचं रक्षण करायचंय? हा रे तिथे धर्म. बरं तो काय, बरं धर्म येथे बच्चे काहीतरी एक कोट आहे, मी चॅलेंज देऊन सांगतो, तो कोट तुम्हाला कुठल्याच धर्मग्रंथात सापडणार नाही. तो मी तर कधी कुठं नाही वाचतो, भगवद्गीता मी वाचतो, मला माहिती माझा धर्म काय. साधं एक सोपं, हे दाखवायचं नव्हतं का गांधीजी? एखादं पुस्तक, तुकाराम महाराज, कम्युनिस्ट मॅनिफेस्टो, किती पुस्तकं, पु ल देशपांडेंचं गांधीजी नावाचं पुस्तक. म्हणजे आता हे कार्ल मार्क्स, वैदिक परंपरा. मुळात काय ना, सगळी पुस्तकं वाचून एक गोष्ट तेवढी कळते की आपल्याला, आपल्या लोकांना वेड बनवलं जाते, ठार वेड. माहीत नसतं, काय नसतं, नुसतं बडबड करत राहायचं. नाही ह्यानं असं केलं बरं का, त्यानं तसं केलं बरं का. अरे तुला माहिती आहे का, तू वाचलंयस का? जर नाही वाचलं तर गप बस ना. किंवा ज्यानं वाचलंय त्याचा ऐक. यूट्यूबचे व्हिडिओ बघतोस, इंस्टाग्रामचे व्हिडिओ बघतोस, तुझ्या फीड्समध्ये काय काय येते ते तुझं तू बघ, रील्स कशा येतात त्या बघ. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे संविधान. आपण संविधानाकडे पण जात नाही. आपल्या इंडियन कॉन्स्टिट्यूशनमध्ये काय सांगितलं आपण हे बघत नाही. पदव्यांची समाप्ती झालेली असताना सुद्धा आपण काय काय करतो हे माहिती नाही. समान नागरिक कायदा आणि समानता ह्यातला फरक माहीत नाही. शिक्षण, आरोग्य किती महत्त्वाचं आहे हे माहीत नाही. पण नाही, मी स्क्रोल करणार, मी ह्या धर्माला नावं ठेवणार आणि मी त्या धर्माला नावं ठेवली तरच मी हिंदू होणार, हे बंद झालं पाहिजे. मुळात मुद्दा असा होता की मला हे सांगायचंय, पुरोगामी महाराष्ट्रामध्ये, आपल्या महाराष्ट्रामध्ये, आपल्या या मातीमध्ये अजूनही धर्मावरून कधीच रक्तपात नाही झाला, जो नाहीच झाला पाहिजे. आपल्याकडून फुले शाहू आंबेडकरांना, आपल्याकडून शिवाजी महाराजांना, आपल्याकडून संभाजी महाराजांना
आपल्याकडून आपल्या देवदेवतांना हीच श्रद्धांजली राहील. आपण जे पुष्पर्पण करतो ना देवांसाठी, जे समर्पयामी म्हणतो ना, त्या समर्पयामीमध्ये एवढंच फक्त झालं पाहिजे की देवा जे काय होतंय ते तुझ्याच कृपेनं पार पडू देत आणि तुझा आशीर्वाद पाठीशी राहू देत. मला त्यासाठी किंवा मला देवा तुझ्याकडे येण्यासाठी मला कुठल्याही धर्माला नावं ठेवायची जर का गरज पडेल ना, तर त्यावेळेस मी मुका बनेल, पण धर्माला नावं नाही ठेवणार दुसऱ्याच्या. कारण त्याचा धर्म आहे, त्याच्यासाठी तो नक्कीच आदरार्थ राहणारच. मग जर का मी माझ्या धर्माचं लागून चालन करायचं तर त्यानं केलं तर त्यात काय वाईट, काय गैर. मग आता वेळ ही की आपल्याला आपला पुरोगामी महाराष्ट्राचं जे काय अखंडत्व आहे ते ठेवायचं आणि हे अखंडत्व विचारांचं आहे, जो विचार आपल्याला आपल्या लोकांनी दिला. धन्यवाद.